नमस्कार सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतोय बघा. या ठिकाणी आपण अल्गो बघतोय. आता अल्गो मार्केटमध्ये ना खूप आहेत, पण ऑटोमेटेड बाय आणि ॲक्युरेट सिग्नल असं अल्गो आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यावरतीच आपण मित्रांनो ट्रेड करत असतो. आपण जो अल्गो बनवला आहे ना, तो मिळवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी पिन कमेंटमध्ये टाकली, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. इथे मी बाय केलं, इथे सेल आलं, इथून डाऊन परत काय झालं, प्रॉफिट झालं. ओके. आता हा सेल आहे या लेवलला, इथे कुठे आपला स्टॉप लॉस असला असो आणि या साईडला टार्गेट बघा, एक्झिट आलेलंच नाही. सपोज जर तुम्हाला या लेवलला एंट्री घ्यायला जमली नसेल ना, तिथे एंट्री घेऊ शकता. ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलं आहे. BTC मध्ये बघूया. आता BTC मध्ये बाय इथे आलेला, बाय आल्यानंतर पूर्ण वेळ मार्केट एकाच लाईनमध्ये म्हणजे काय केलं, ट्रॅव्हल केलं. मार्केट अपट्रेडमध्ये आपल्याला छान प्रॉफिट, सेलमध्ये प्रॉफिट, बाईंगमध्ये प्रॉफिट, परत सेलमध्ये प्रॉफिट. जर आपल्याला 2 ते 3 स्टॉप लॉस आपले हिट होत असतील तर त्या ठिकाणी इथे ही एंट्री नव्हती, ही एंट्री होती. हा छोटा लॉस, हा प्रॉफिट आहे, छोटा लॉस, हा पण लॉस आणि हा छोटा प्रॉफिट आहे, हा मोठा प्रॉफिट आहे. जर इथे 2 ते 3 लॉस मी जर दिलेत, बरोबर, कॉस्ट टू कॉस्ट, एकाच मध्ये आपल्याला जवळजवळ $400 ते $500 प्रॉफिट झालं असतं. इथे सुद्धा आपल्याला प्रॉफिट झालं, इथे सुद्धा प्रॉफिट झालं आणि इथे सुद्धा आता करंट प्रॉफिट चालू आहे. त्यासाठी तुम्हाला मार्केटची समज असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, इथे एंट्री होती, इथे आपला स्टॉप लॉस झाला, पण मार्केट अपट्रेंडला गेलं. याच्या वरती आल्यानंतर तुम्ही जर इथे बाय परत एंट्री घेतली असती तर प्रॉफिटमध्ये, परत इथे एंट्री घेतली असती तरी प्रॉफिटमध्ये. आता इथे सेल आली, मार्केटने सेल आल्यानंतर इथे परत आपला स्टॉप लॉस हिट केला. आता स्टॉप लॉस हिट केला या लेवलला, तर काय झालं, मार्केट त्यासाठीच आहे ना की स्टॉप लॉस आणि प्रॉफिट यावरतीच चालतं. मग त्यासाठी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता मार्केट बघायला गेलं तर पूर्ण साईडवेज आहे. साईडवेजमध्ये हा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आहे, ही एंट्री नाही, ही पण एंट्री नाही, ही पण एंट्री नाही. म्हणजे इथे 3 एंट्र्या काय झाल्या, कन्सिडर नाही झाल्या. त्याचा हाय आणि लो ब्रेकच झालेला नाही. इथे एंट्री मिळाली, प्रॉफिट. सिम्पल, एक सिम्पल लॉजिक आपले एंट्र्या किती वाचवते बघा. इथे पण एंट्री नाहीये, इथे एंट्री आहे, इथे लॉस, इथे पण एंट्री नाही. म्हणजे बघायला गेलं तर आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी प्रिकॉशनने ट्रेडिंग केली, सगळ्या गोष्टी समजून आपण जर ट्रेडिंग केली तर आपण इझिली चांगल्या प्रॉफिटपर्यंत पोहोचू शकतो. समजलं बघा, कारण याच्यामध्ये ना जे मोठे ट्रेड असतात ना, सर्व याच्यामध्ये आपण कॅप्चर करतो इझिली. त्यासाठी फक्त आपल्याला मार्केटमध्ये समजणं गरजेचं आहे की टार्गेट, स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग एसेल या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ज्या जर समजल्या तर इझिली प्रॉफिटपर्यंत पोहोचू. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि यापुढे जे इन्फॉर्मेशन येतील त्यासाठी तुम्ही प्रिपेअर व्हा की मार्केटमध्ये कशी ट्रेडिंग केली पाहिजे, अल्गो कसा यूज केला पाहिजे, OSLCचा कसा वापर केला पाहिजे, याची प्रॅक्टिस करत बसा. जेणेकरून ट्रेडिंगसाठी ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंगला बसाल त्यावेळी तुम्हाला मदत होईल आणि चांगलं प्रॉफिट तुम्ही जनरेट करू शकता. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या पुढच्या इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघत बसा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.